ताजमहाल हे नाव ऐकलं तरी डोळ्यासमोर काय येतं? प्रेमाचं एक अद्भुत प्रतीक, एक भव्य वास्तू, बरोबर? पण विचार करा, जर आपल्याला सांगितलेल्या या कथेमागे एक पूर्णपणे वेगळी, एक वादग्रस्त कहाणी दडलेली असेल तर? चला, आज आपण याच पर्यायी सिद्धांताचा शोध घेऊया. एका विशिष्ट स्रोत सामग्रीच्या आधारे ताजमहालच्या इतिहासाची एक दुसरी बाजू पाहूया. आपल्या विवेचनाची सुरुवातच एका मोठ्या प्रश्नाने होते. प्रश्न आहे, आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाची फसवणूक झाली असेल, पण संपूर्ण जगाची फसवणूक होऊ शकते का? PNO यांचा हा प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतो आणि खरं तर आपल्या आजच्या चर्चेला एक गूढ वळण देतो. अच्छा, तर आधी ती गोष्ट पाहूया जी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे मुघल सम्राट शहाजहान. त्याची प्रिय पत्नी मुमताज महल. तिच्या आठवणीत त्याने 1631 ते 1653च्या दरम्यान हे स्मारक बांधलं, हो ना? हीच ती गोष्ट जी आपण शाळेपासून ऐकत आलोय. पण इथेच एक मोठं पण येतं. म्हणजे एका बाजूला आहे शहाजहानने बांधलेल्या कबरीची ही गोष्ट, आणि दुसऱ्या बाजूला एक असा दावा आहे की ताजमहाल मुळात एक प्राचीन हिंदू मंदिर राजवाडा होता, ज्याचं नाव होतं तेजो महालय. आता आपलं पुढचं विवेचन याच पर्यायी सिद्धांतावर आणि त्याच्या पुराव्यांवर आधारित असणार आहे. बरं, तर मग जरा खोलात शिरूया. सुरुवात करूया त्या युक्तिवादांपासून जे या प्रचलित कथेवरच थेट प्रश्नचिन्ह उभं करतात. सगळ्यात पहिला आणि मूलभूत प्रश्न तो म्हणजे नावाचा. ताजमहाल हे नावच कुठून आलं? या सिद्धांताची सुरुवातच मुळी इथून होते आणि स्रोत सामग्री यावर काही खूप इंटरेस्टिंग मुद्दे मांडते. त्यांच्या मते महाल म्हणजे राजवाडा, तो कबरीसाठी कसा वापरला जाईल? बरं, ताज हा शब्द मुमताजमधून आला असं म्हणतात, पण एका नावाच्या शेवटी ज आहे तर दुसऱ्याच्या ज. राणीचं खरं नाव तर अर्जुमंद बानू बेगम होतं. मग हा सिद्धांत काय सांगतो? तो सांगतो की याचा मूळ संस्कृत शब्दात आहे तेजो महालय, म्हणजे शंकराचं मंदिर, आणि याच नावाचा अपभ्रंश होऊन ताजमहाल हे नाव तयार झालं. नावाचा वाद तर एक भाग झाला, पण या सिद्धांतानुसार सगळ्यात मोठा प्रश्न जो विचारला जातो तो म्हणजे याच्या बांधकामाच्या सरकारी नोंदी म्हणजे ऑफिशियल रेकॉर्ड्स कुठे आहेत? स्रोत सामग्रीनुसार आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोणत्याही मुघल दरबारी कागदपत्रांमध्ये ताजमहल हा शब्दच सापडत नाही. किती खर्च आला, कोणी डिझाईन केलं, ते 20,000 कामगार कोण होते, या कशाचीही नोंद नाही. विचार करा, एवढ्या मोठ्या वास्तूच्या बांधकामाच्या नोंदी अशा कशा काय गायब होऊ शकतात? हाच तर कळीचा मुद्दा आहे. कागदपत्रांचा अभाव तर आपण पाहिला. आता वळूया प्रत्यक्ष वास्तूकडे, त्या दगडांकडे, कारण या सिद्धांतानुसार हे दगडच स्वतःची वेगळी कहाणी सांगतात. पाहूया ते काय संकेत देतात. आता लक्ष देऊया ताजच्या घुमटाच्या अगदी टोकावर, त्या शिखरावर. पहिल्यांदा पाहिलं तर ते इस्लामिक चंद्रकोर वाटेल, पण या सिद्धांतानुसार खरी गोष्ट काहीतरी वेगळीच आहे. ते एक हिंदू प्रतीक असल्याचा दावा केला जातो. याचं विश्लेषण असं केलं जातं की तो कळस म्हणजे खरं तर एक त्रिशूळ आहे. त्याचा मधला भाग म्हणजे कलश, ज्यावर आंब्याची पानं आणि नारळ आहे. आता हे तर पवित्र हिंदू प्रतीक झालं, इस्लामिक चंद्रकोर नाही. आणि गंमत म्हणजे पूर्वेकडच्या अंगणात त्याची एक पूर्ण आकाराची प्रतिकृतीसुद्धा कोरलेली आहे. त्यामुळे हा केवळ एक सजावटीचा भाग नसून एक मोठा पुरावा असल्याचं मानलं जातं. फक्त कळसच नाही, तर या सिद्धांतानुसार संपूर्ण इमारतीच्या रचनेत आणि नक्षीकामात असे अनेक संकेत दडलेले आहेत. चला त्यावर एक नजर टाकूया. पहिलं म्हणजे इमारतीचा अष्टकोनी आकार. हिंदू ब्रह्मांडशास्त्रात या 8 दिशांना खूप महत्त्व आहे. दुसरं, घुमटाच्या टोकावर असलेलं कमळाचं आवरण. कमळ हे सुद्धा एक प्रमुख हिंदू प्रतीक आहे. आणि तिसरं म्हणजे भिंतींवर ओमसारखं दिसणारं चिन्ह, कमळाची फुलं आणि शंखाचं कोरीव काम आढळतं असा दावा केला जातो. आता हे सगळे घटक एका मकबऱ्याच्या रचनेत थोडे विचित्र वाटतात, नाही का? बरं, आता मुख्य इमारतीच्या बाहेर येऊया, म्हणजे संपूर्ण कॉम्प्लेक्सकडे पाहूया. इथे अशा काही इमारती आहेत ज्या एका कबरीच्या परिसरात का असाव्यात असा प्रश्न पडतो. जसं की नक्कारखाना म्हणजे संगीत घर. आता हिंदू मंदिरात संगीत घराचं महत्त्व आहे, पण कबरीच्या ठिकाणी त्याचं काय काम? तसंच एक मोठी बहुमजली अष्टकोनी विहीर आहे, जी हिंदू राजवाड्यांमधील खजिन्याच्या विहिरीसारखी आहे. आणि याशिवाय शेकडो खोल्या, तबेले, हे सगळं तर एका राजवाड्याकडे इशारा करतं, कबरीकडे नाही. हाच प्रश्न इथे उपस्थित केला जातो. तर मग या सगळ्या पुराव्यांनुसार पर्यायी इतिहास काय असू शकतो? स्रोत सामग्री नेमकी कोणती कागदपत्र आणि तारखा समोर ठेवते? चला ते पाहूया. बघा शहाजहानचा स्वतःचा दरबारी इतिहास, बादशाहनामा. त्यात असं म्हटलंय की मुमताजच्या दफनासाठी जयपूरचे महाराजा जयसिंग यांच्याकडून एक भव्य हवेली घेण्यात आली.
बांधण्यात आली असं नाही तर घेण्यात आली हा शब्द खूप महत्वाचा मानला जातो. आणि हा तर त्याहूनही मोठा पुरावा 1652 सालचं हे पत्र आहे, खुद्द औरंगजेबाने शहाजहानला लिहिलेलं. तो म्हणतोय की इमारत इतकी जुनी झालीये की ती गळायला लागलीये आणि घुमटाला तडा गेलाय. आता विचार करा, ज्या काळात ताजचं बांधकाम पूर्ण झालं असं म्हणतात, त्याच काळात ती इमारत जुनी आणि गळकी कशी असू शकते? हा खूप मोठा विरोधाभास आहे. ही टाईमलाईन पाहिली की हा सगळा वाद स्पष्ट होतो. बघा, 1155 साली एक शिलालेख सापडतो ज्यात एका पांढऱ्या शुभ्र शिवमंदिराचा उल्लेख आहे. मग 1631 मध्ये मुमताजचा मृत्यू होतो आणि बांधकामाची कथा सुरू होते. आणि अवघ्या 21 वर्षांनी म्हणजे 1652 मध्ये औरंगजेब त्याच इमारतीला जुनी आणि गळकी म्हणतोय. या तारखांमधली तफावतच या सगळ्या सिद्धांताचा मूळ आधार आहे. तर मग या सगळ्या मुद्द्यांवरून अंतिम निष्कर्ष काय काढला जातो? तर गंमत अशी आहे की हा दावा फक्त ताजमहाल पुरता मर्यादित नाही आहे. याच्या मागे खूप मोठा दावा दडलेला आहे. या सिद्धांताला पाठिंबा देण्यासाठी स्रोत सामग्रीनुसार लेखकाने 1-2 नव्हे तर तब्बल 103 पुरावे गोळा केल्याचा दावा केला आहे. म्हणजे या युक्तिवादाची व्याप्ती किती मोठी आहे ह्याचा अंदाज येतो. आणि मग अंतिम निष्कर्ष असा काढला जातो की ताजमहाल हे केवळ एक उदाहरण आहे. हा सिद्धांत म्हणतो की भारतातल्या अनेक ऐतिहासिक वास्तू ज्यांचं श्रेय इतरांना दिलं जातं, त्यांचं मूळ खरं तर हिंदू आहे. ताजमहाल हा त्या मोठ्या कोड्यातला फक्त एक भाग आहे. शेवटी या विवेचनातून कोणतंही एक ठाम उत्तर मिळत नाही. उलट एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. तो म्हणजे आपला इतिहास, आपल्या ऐतिहासिक कथा या नक्की कशा तयार होतात आणि त्या बदलण्याचा किंवा पुन्हा लिहिण्याचा अधिकार नक्की कोणाकडे असतो? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा. हीच होती आजची चर्चा मंडळावरची गोष्ट. तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की लिहा. आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच अजून सत्यचर्चांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या भागात भेटू नव्या विषयावर नव्या दृष्टिकोनासह. तोपर्यंत विचार करा, प्रश्न विचारा आणि चर्चा जिवंत ठेवा. चर्चा मंडळ.